तर हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आजचा ब्लॉग खूप स्पेशल झालेला आहे आणि खूप भारी झालेला आहे. हां माहिती आहे, तुम्ही बरोबर ऐकलं झालेलं आहे, कारण की ब्लॉग ऑलरेडी शूट झालेला आहे आणि इंट्रोडक्शन आता शूट करतो आहे. हां असं नाही की पहिले इंट्रोडक्शन शूट झालेलं आहे पहिले, पण ज्याच्यामध्ये मी बोललेलो आहे ते मला स्वतःला कळत नाही, तर तुम्हाला काय कळणार आहे. आणि राहिली गोष्ट आउटरोची, तर आउटरो शूट नाही केलं मी, बाकी सगळं ब्लॉग शूट झालेलं आहे. इंट्रो आउटरो झालं बा, काय चाललं माझं. तर जाऊ द्या, काय ऐकत नाही. तर जसं की तुम्हाला माहीत झालेली याची थंबनेल बघून, पण तरी मी सांगत होते की हा ब्लॉग आहे 27 तारीखचा आणि 26 तारखेपासून सुरू झालेला हा. कारण की डेकोरेशन आणि स्थापना तुम्हाला माहिती आहे, गणपतीचं डेकोरेशन आणि ते गणपती बाबाची स्थापना, ते सगळा ब्लॉग हा आहे. तर तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये जुळले राहा, कारण की ह्या ब्लॉगमध्ये खूप मजा येईल तुम्हाला. आणि ह्या ब्लॉगमध्ये मी काही असे सिनेमॅटिक शॉर्ट्स ॲड केलेले आहेत, ते खूप भारी आहे. तर ते बघायला विसरू नका आणि त्यासाठी ब्लॉग स्टार्टिंग टू एंड नक्कीच बघा, कारण की ते एकदम ब्लॉगच्या मध्ये असू शकतात. ते मी सांगणार नाही कुठं असणार आहे कुठे नाही, पण स्टार्टिंग टू एंड नक्कीच बघा. तर चला ब्लॉगला सुरू करूयात. तर गाईज एक माझा बॅड लक आहे, कारण की आज डेकोरेशन करायच्या दिवशीच आमची एक्झाम आलेली आहे. आणि पण आता काही नाही, आता एक्झाम आलेली तर देवाचं लागेलच, कारण की एक्झाम पण महत्त्वाची आणि डेकोरेशन महत्त्वाचे. तर आपण कॉलेजला जाऊ, एक्झाम देऊन येऊ आणि सोबत मित्रांना विचारू त्यांचे काय डेकोरेशनचे आयडिया आहेत. जर त्यांच्या कोणत्या आयडियाने मला काही आयडिया आला तर मी ते नक्कीच इथं अप्लाय करेल, म्हणजे मी त्यांचा आयडिया नक्कीच इथं यूज करेल. जरा चांगलं वाटलं तर मी इथं नक्कीच जाऊ. तर जोडलं राहा ह्या ब्लॉगमध्ये, तुम्हाला खूप मजा येईल या ब्लॉगमध्ये, कारण की हा ब्लॉग खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. कारण की गणपती जेव्हा स्थापित होतात, आगमन सोहळा, तेव्हाच माझे ब्लॉग खूप जास्त व्ह्यूज येतात त्याला. तर ब्लॉगमध्ये जरूर राहा आणि स्टार्टिंग टू एंड बघा, सगळं बघा, स्किप नका करू काहीच. आणि या फोनमध्ये, हा नवीन फोनमध्ये जर व्हिडिओ बघितला नाही तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेले या फोनचं लिंक. तर मी जसं की हा नवीन फोन घेतलेला आहे OnePlusचा, सो या फोनमध्ये हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर हे ब्लॉग पण खूप स्पेशल आहे. चला जुळलं राहा. तर हे आला वैष्णव इथं, खूप वेळ वाट बघितली अशी, किती वेळची वाट बघितली तुमची. आज या नवीन फोनमध्ये ब्लॉग शूट होते. अरे काय हरकत नाही, चला आता क्लिअरिटी बघा फोनची, बघा भारी आहे. हे वैष्णव आपलं प्रिंट पण घ्यायचे ना, प्रिंट पण घ्यायचे. बघू ना, कॉलेजमध्ये बघून येते जाता भेट. इथं मंडप टाकलेला आहे इथं गणपतीचा, इथं गणपती बसणार आहे त्या ठिकाणी. आणि अजून काय 1-2 स्टॉल आहे पुढं, ते पण बघू. हे पुतले वितले लागेल. अरे ऑटो फोकस, इथं स्टॉल लागेल गणपतीचे खूप सारे. आता झाडामुळं काही दिसलं नाही एवढं, येताना दाखवून देईन पुढं. चलो कॉलेज. इथं पण आता मंडप लागलेला आहे आणि इथं गणपती ऑलरेडी बसलेला आहे, फक्त झाकून दिलेलं आहे. आणि स्टॉल वगैरे कुठला गेले अजून, हे इथं स्टॉल लागेल. स्टॉल मस्त. बाप्पा आले उद्या, बाप्पा येणार रे. हा अरे तो तिथे रूमवरच. आता पूर्ण मंडी, तिथं मंडीमध्ये पुरी मंडी सजलेली आहे, बघू शकता. सगळीकडे फुलं, हार, नंतर ते काय गौरी पण असतं, ते काय त्याला हरळी पण आहे. हरळी सगळीकडं हरतालिकासाठी. आणि मला आता रिहान आलेला आहे. आता रिहानसोबत पण आम्ही कॉलेजला जाईन, याचं पण एक्झाम आहे, आमची पण एक्झाम आहे. काय रिहान झाली तयारी? हॅलो झाली तयारी? झाली का वैष्णव तुझी तयारी झाली का एक्झामची? अरे ते आमचे सगळे टॉपर माणूस आहे, सकाळपासून अभ्यासाला बसले आणि आम्हीच काही अभ्यास नाही केलेला आहे. बघा बसला. हां आलंय देवगिरी कॉलेज, आम्ही आलोय कॉलेजला. झाली तयारी? अच्छा तुमची
भाई लग गए सबके क्या हाँ. आता बोल नाही सकते. आणि डेकोरेशनचं काय सीन आहे? डेकोरेशन खूप भारी झालं आमच्या मंडळाचं. अच्छा. तुम्ही कधी उस्मानपुरात पण आमचं मंडळ दाखवतो 3-4 मंडळ एकदम भारी डेकोरेशन राहते. अरे अरे. आणि हे तर बोलत बसल्याला सुरू झाली. डेकोरेशनची तयारी कशी आहे? डेकोरेशनची तयारी एकदम व्यवस्थित चालू आहे. सगळे पोरं खूप चांगलं सहकार्य करत आहे. हां. यावेळेस खरंच आमचं मंडळाचं गणपती खूप भारी होईल. अच्छा भारी का? हां हां आता आम्हाला नक्की व्हिडिओ आणि फोटो सेंड करा. नक्की नक्की हां. भंडाऱ्यासाठी नक्की यायचं. आणि हे सुदर्शन आले. सुदर्शन एक बेंचवर एक जण आहेत. एक बेंचवर एक जण आहे. हां येस. बघ वैष्णव सगळ्यांना एकटा एकटा पुढे जाऊन बसला. रियान सध्या लाइटिंग लागेली तुम्हाला आता नाही दिसणार. ते संध्याकाळी जेव्हा चालू होऊन द्या तेव्हा दिसून चांगली मस्त एकदम. आता मी आलेलो कॉलेजवरून थोडंसं फ्रेश झालो आणि पेपर देऊन आलो. पेपर तर खूप मस्त गेला. आणि आता बाकीची डेकोरेशनची तयारी आता थोड्या वेळाने सुरू करतो. आणि तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये जोडलो तर 5-10 मिनटं थांबून जेवण वगैरे करू आणि नंतर तयारीला लागू. चला. तर काहीच 2 मिनटं म्हणता मी असे अर्धा तास वाया घातलेला आहे. आणि आता मम्मी काय करते? मम्मी काय करते? तू काय करते? हां मोदक. आणि ते सकाळी नारळ सोडले होते त्याचे खोबरं काढते आणि इथे सारंग बनवते. इथे सारंग बनलेलं ऑलरेडी. बनलं नाही का? हां खिसून ठेवले. अजून मलाच बाकी आहे. तर पेढा पण टाकायचा आहे का? वा मस्त. हे काय? मोदक मध्ये जाईन ती. चला तर मग मी आपलं काम करते. मी आपलं काम करतो आता डेकोरेशनचं. सगळ्यात पहिले हे पसारा आवरून नंतर तुम्हाला दाखवतो. हां म्हणजे कॅमेरा चालूच असणार. चला तुम्ही जसं बघू शकतात की हे सगळा पसारा साफ झालेला आहे. आणि हे पाईप ह्यांचा काय वापर असणार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी. ह्याची मखर बनणार आहे. आणि ऑलरेडी सांगितलं माहिती मला लक्षात नाही आहे पण ह्याची मखर बनणार आहे आता सांगून दिली. आणि अजून ह्याच्यावरती हे टेबल असं रिकामा राहणार नाही. ह्याच्यावर काहीतरी अंथरा टाकणार ह्याच्यावर मी. आणि जेणेकरून हे टेबल पूर्ण एकदम चांगले दिसेल. टेबल पूर्ण झाकून जाईल. वरचा भाग फक्त आणि खालचा भाग त्याला कपडा घालून देऊ आपण. तर चला. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. तर जसं की तुम्ही बघू शकता की मखर तयार झालेली आपली सगळी. आणि फक्त आता ह्याला डेकोरेशन जास्त वेळ लागेल. 5-10 मिनिट लागेल. टाईमलेसमध्ये तुम्हाला अजून जास्त कमी होईल. आणि ही रस्सी बघू आपल्याला बसलं तर पाहिजे कारण की असलेलंच काय जशी नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् गजाननं भूतगणाधिसेवितम् कपित्थजम्बूफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारणम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्.
तर जसं की आता ह्याचे वायर थोडे लूज होते आणि मला वाटते की वायर लूज असं मग काही होणार नाही, तरी पण एकदा ट्राय करू. आता चांगली गोष्ट आहे, नाहीतर नवीन आला का नाही. पण चला काय जातं ह्याला मी टेप वगैरे लावून दिली सगळं. बघू आता चालू होतं का नाही. ह्याला टेप एवढी लावली कारण बाहेर निघणारच नाही कधीच. एकदा चेक करू. मला कसं काय करायला बसायची नाही. एनिवेज ट्राय करू. 1 2 3. काय नाही लागत. फोकस खराब हो गया. खराब झालं हे काहीच नाही. तेच खराब होण्याचं कारण माहीत झालं. हे जे फोकसमधलं हे जे लाल लाल दिसतं ना, हे सगळं जळून गेलं. म्हणून हे काही चलत नाही आहे. मी जस्ट आता हे झाकण ओपन केलं याचं आणि बघितलं की चालतं का नाही. आणि नंतर बघितलं की हे जळालेले. वरतून काही दिसत नव्हतं बघा. इथं हे जसं लावेले काही दिसत नाही आहे. जसं काढलं तसे लाल जळलेले. आता काय नवीन चांगला काही. हे सध्यासाठी असं दिसतंय, पण नंतर याच्यामध्ये काही पण चेंजेस होऊ शकतात. अजून लायटिंग पण बाकी लावायची म्हटलं तर लायटिंग लावायचं म्हणलं हे काढू शकतो आपण. काढा लागणार नाही. मी सध्या पुरता लावून दिली एकच तरी. ठीकठाक वाटते, पण अजून चांगलं वाटलं पाहिजे. चला अजून एक करू. तर तुम्ही विचार करत असेल की मी अशी लायटिंग का टाकलेली आहे. कारण की ह्या लायटिंगचा वायर तुटलेला आहे. तर लायटिंगचा वायर तुटला आणि याच्यातले सगळे अर्ध्याहून जास्त लाईट बंद आहेत. म्हणून आता अर्धा प्लॅन तर इथं कॅन्सल झालेला आहे. ही लायटिंग नवीन आला आता. सो आता प्लॅन चेंज झालेला आहे. आता ही लायटिंग चालणार नाही. नवीन लायटिंग आणायला लागणार आता ह्या डेकोरेशनसाठी. आणि जर हा हे डेकोरेशन चांगलंच वाटलं तर हे सर्व नंतर ह्याला चेंज करू. आता बाकीचं डेकोरेशन आता विनू उद्या डायरेक्ट. आता उद्यापर्यंत वाट बघायला लागेल. बघू आता. मग आता आगमनाचं व्लॉग आणि डेकोरेशनचा व्लॉग एकाच दिवशी येऊन जाईल. चला सगळ्याचा टाईम होता सकाळचे 8 वाजले आता सकाळीचे. आणि बघू शकता की अजून जे तीच डेकोरेशन आहे. हां आणि काल भैया गेलता तर सिटी चौकात, तर फक्त थोडंफार डेकोरेशन सामान हे वालं आणि एक फोकस लाईट जे की नवीन सांगायला लागला. याचा फोकस पण चांगला आहे खूपच. पण आता दुपारी भैया येईन तर आता वापस एकदा लायटिंग आणायची. इथं सगळी लायटिंग लावायची. लायटिंग कशी लागणार ती अजून मला माहिती नाही आहे. ती आता आल्यावरच कळण. आणि नेक्स्ट डे पण आता झालं आहे डेकोरेशन. थोडंसं बाकी आहे, थोडंसं जास्त नाही. ऑलमोस्ट सगळं काम डन. फक्त आता लायटिंग लावायची आणि गणपती बाप्पाला येऊन स्थापित करायचं इथं. तर आणि आता इथं व्हाईट पडदा तिथं भेटला नाही तर आता हेच ॲडजस्ट करावं लागेल. जाऊ द्या थोडंफार ॲडजस्टमेंट करावंच लागेल. आता काय आता करून घेऊ. भेटलं नाही तर काय करायचं आता. तर आता लायटिंग आलोच बघू आपण. चला तर आपल्या सोबत आलेला आहे कृष्णा एक मोठी दुविधामध्ये आलेला आहे. तर त्याला आपण दुविधा सॉल्व्ह करायला मदत करू काहीतरी. थांबा 1 मिनिट बॅक कॅमेरावरून दाखवतो तुम्हाला. तुमची दुविधा काय बघा. ये शर्ट मोठा पण लंबा पण सगळं झालेलं आहे. काय आता मी तर म्हणतो तुम्ही चेंज करा शर्ट. का दुसरा शर्ट नाही आहे आता. मला कमी तुझ्याकडे कोणतं शर्ट आहे जे तुला चांगला फिटमध्ये येईल ते घाल. पॅन्ट चांगली आहे आता. ही तरी मॅच होती का. अरे तुला स्वतःला मॅच होत नाही पण चेंज कर म्हणते. तुला चांगला ॲडवाईस देतोय. आता मी चाललो आहे हरियाणाला. माझ्यासोबत एक मुलगा अजून गल्लीतला सौरभ नाव यायचं. हॅलो चला आता हरियाणा आपण सगळे आणि गणपती बाप्पाला भाऊ. चला त्याचा हार पण बनवायचा आहे. तर आता सौरभ सायकल चालवते. तो म्हणलं बस तर बसलो आता इथं. तर चला आता हे कुठे बघू.
या अशा गवत बिवत घ्यायचे हरळी म्हणून एकदम नॅचरल. आता आम्ही आलेलो हरळी घ्यायला. तुमचे किती झाले? हॅलो हॅलो, तुमचे किती झाले? किती आले हरळी? माझी अजून एक पण नाही आहे. काय हरकत नाही आहे, करून घेऊ आपण. चला. तर या असता हरळी असे 3 कांडेवाले. तर असे हरळी तोडायचे आपल्याला किती लागतात? 21 लागतात. 21ची एक असती. चला. मी स्वरूप चाललो होता. आमची हरळी झाली बघा. खूप चला घ्या. बाय पाडले रे बिचारी हरळी. चला. अरे एक दोन घ्या चालतं ना. अजून 2 ॲड झालेत. लक्ष्मी हॅलो. चकुली हॅलो. चकुली हॅलो. बघा मला आणून देते. मेहनतची काही गरज नाही आहे. मोठा असाच फायदा होते. देव गाईस खेळ रे. कोणतं नीट पकड. हरळी आणलेली आहे. हे बघा हरळी हे 3 पानाचे असतात. एक पडली पण इथं. आता याला मोजून बांधून ठेवायचे आणि पाण्यात टाकून द्यायचे. याचं फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो, असं काही हरकत नाही. उलटं फ्रीजमध्ये ठेवायला चांगली गोष्ट. चला आता याला बांधतो मी मोजून सगळं. आणि हे पुरे टोटल 21 भरले पाहिजे. तर बघू 21 भरताय का. आणि मला माहिती आहे की जास्तच भरणार आहे हरळी, कारण की मी मोजताना विसरून गेलो की कसं मोजते किती झाले माझे. आणि 1-2 हरळी तिथे पडून पण गेले. तर आता काही हरकत नाही. आता आपण ते मोजू आणि त्याला बांधू आणि ते फ्रीजमध्ये ठेवून देऊ. चला. आता हा दोरा घेतला आहे आणि हे सगळे हरळी मोजून काढायची सगळी. तर चला आता मोजू किती आहेत. आता हे तर मला वेळ लागेल पण तुम्हाला टाईमलेस मी दाखवत नाही. चला. म्हणून हे पलंगावर नको खालीच करू आपण. परफेक्ट ही पण नाही यार चांगली बघ. चांगली आली परफेक्ट पण ती दिसेल बघा. ही वाली तर बघा ही असती हरळी. ही परफेक्ट हरळी ही ह्याची ओळख आहे. आणि हे असे 3 जे पानं असल्यानंतर समजून घ्यायचे हे हरळीचे घेण्याची घडी. आणि ह्याचे 21 मिनिट अशी. चला. तर हे फायनल टचअप. आणि फक्त आता ह्याला एकच काम बाकी, ते फक्त लायटिंग लावायचं. बाकी फोकस वगैरे पण आहे तिथं पडलेले, ते पण लावून द्यायचे सगळीकडं. हां फोकस इथं राहणार आहे. डायरेक्ट इथं फोकस पडन आणि सरकून देऊ. आणि त्यामुळे ते करून दे. ते पुढं घ्यायचं अजून टेबल. कमेंट सांगा चांगलं वाटतं की नाही. कमेंट करा, चांगले कमेंट करा. आता विचार केला की तुम्हाला याचा फोकस दाखवून देऊ किती आहे. तर बघू शकता तुम्ही. मागच्या बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला. फ्रंट कॅमेऱ्याने थोडंसं अवघड जाईल खूपच. चला. तर हे गाईज बॅक कॅमेरा. आणि हे इथं आई पडू नको बाळा, पडू नको. तर ही पिन लावली इथं. आणि हे फोकस लाईट सध्यासाठी इथं लावू. फोकस 1 सेकंड. आता लाईट बंद करू. तर लाईटिंग लावल्यावर आपली मखर काही अशी दिसतीये बघा. तुम्हाला 1-2 सिनेमॅटिक शॉट देऊन दाखवला. गजाननं भूतगणाधिसेवितम् कपित्थजम्बूफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारणम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् गजाननं भूतगणाधिसेवितम्. तर गाईज हे फक्त
गणपती बसल्याच्या अगोदरचं हे सिनेमॅटिक शॉट होतं आणि नंतर गणपती बसल्यावर अजून एक सिनेमॅटिक शॉट दिली तर ते एकदम भारीच असेल अजून. तर आता मी थोड्या वेळ तयार होतो कारण की मम्मी आणि भैया गेले गणपती आणायला आणि आता गणपती आणल्यावर आपण एक वापस एकदम चांगलं सिनेमॅटिक शॉट घेऊ आणि ते त्याला मस्त एडिट करू आपण. तर मजेची नाही ब्लॉग म्हणजे जोडत राहा आणि जास्त नाही फक्त थोडंसं ब्लॉग करायला आहे आणि बस मग चला. तर हे डेकोरेशन करता करता हे बघा इथलचा काय हाल झाला. पलंगावर निसा पसारा, खुर्चीवर पण पसारा, ह्याच्यावर पण पसारा सगळीकडे पसारा. तर आता एक काम करतो हे सगळं पसारा आवडतो नंतर चांगलं वाटेल जरा बसायला जागा भेटेल आपल्याला. तर पहिले पसारा आवडायला लागेल. त्याला आवरून घेतो पहिले मग बोलतो तुम्हाला. तर आता घर सगळं आवरलं. आता वारी आहे स्वतःला आवरायची आणि हां ही सगळं पसारा इथंच राहणार कारण की ह्याचीच गरज पडणार आहे. हे इथं पूजा ठेवणार सगळं ठेवणार एक गणपती बाप्पासमोर. तर आता म्हणलं गणपती बाप्पा सगळं आवरून येत आहे आणि आपण असं विचित्र कसं चांगलं वाटत नाही. तर आता मी पण जरा तयार होतो आणि नंतर भेटतो. आता मी मस्तपैकी तयार झालेलो आहे. मस्त पप्पांचं स्वागतासाठी मी मस्त कुर्ता घातलेला, कुर्ता पायजमा घातला आणि फेसवॉश पण आता जास्त करत दिसू लागलो पहिल्यापेक्षा. तर आणि त्याचं मला फोकस पण चांगलं आहे आपल्या घरात. तर आता काही नाही, आता थोड्या वेळाने पप्पा येईनच. भैयाला फोन केला मी तर ते येतच आता थोड्या वेळी. आणि मी सांगा कमेंटमध्ये कसं दिसतं, चांगलं दिसतं की नाही. तसं दादा चांगलं दिसतं नाही कमेंट करा चांगलं दिसतो की नाही. चला तरी पण चला आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या क्लिपमध्ये ब्लॉगमध्ये. तर आता मी थोड्या वेळासाठी कृष्णा बोलवलं होता माझे फोटो काढायला कारण की आता माझा फोन आहे, नवीन फोन आहे आणि माझा ह्याच्यात एक पण फोटो नाही आहे. तर धन्यवाद कृष्णा सर, धन्यवाद. तुम्ही काय करता सध्याला? हां तुम्हाला तेच काम आहे आता काय. आता भोलू आणि मी निघलेले गणपती आणायला. तर भोलू गाडी चालवते आणि मी त्याच्या मागं बसले. तर गणपती घेऊन येतो आम्ही. तर भोलू कुठे जायचा गणपती घ्यायला? शिवाजीनगरला भेटलं तर पाहून बरं ठीक आहे. शिवाजीनगरला भेटलं, शिवाजीनगरला नाही तसे मी नेत जातो. चला तिथं गणपती आणले सगळे. तर इथं आलो कपडे घ्यायला, वस्त्र घ्यायला. तर शिवाजीनगरचे सगळे गणपती संपले. दोन तीन सोडलेले ते काही एवढे पसंत नाही पडले. तर आता झालो शिवाजीनगरला. हां मोठ्याले आहेत पण आहे आणि थोडेफार अखंड पण आहे माहिती आता क्रॅक झालेले दोन्ही. तर आवडले नाही आता शिवाजीनगर जाऊ. किती सुंदर गणपती आहे. तर ही आपल्या गल्लीची डेकोरेशन. तर आपल्या गल्लीतला पण गणपती आला. गल्लीतला पाऊस आलेला म्हणून जाऊ शकत नाही पण आलेला आहे. तुम्हाला उद्या दाखवून मी. बरोबर सेंटरमध्ये झालं बरोबर दिसतं पण. प्रथम वंदन करूया बाप्पाला, सृष्टी पालन करता जय श्री गणराया. संकट हरुनी ठेवी सुखात भक्तांना, सर्वांचा लाडका देवा गणराया.
देव बाप्पा देव बाप्पा, लाखात एक माझा देव बाप्पा. देव बाप्पा देव बाप्पा, तुझ्या विना माझा कोण बाप्पा. देव बाप्पा देव बाप्पा, ज्ञानाचा देवता देव बाप्पा. देव बाप्पा देव बाप्पा, लाखात एक माझा देव बाप्पा. मला माहिती आहे हा ब्लॉग 27 मिनिटं झालेला आहे, पण तरी पण जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, नक्कीच आवडला असेल, माहिती आहे नक्कीच आवडलं, माझ्या ऑडियन्सही आवडला असेल मला. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल खरंमध्ये, तर ह्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या फ्रेंड्ससोबत. आणि जर ह्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका, तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की आत्ता जस्ट 200 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर बाकी काही नाही, लाईक शेअर सबस्क्राईब, आणि आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला. चला बाय. आणि अजून एक गोष्ट आहे, आणि जर तुम्हाला ह्या डेकोरेशनमध्ये काही आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर काही नवीन आयडिया असेल तर जे तुम्हाला वाटतं की मी हे यूज करू, इथं असं केलं पाहिजे, तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि हे मी कमेंट वाचून मी नेक्स्ट इयरला नक्कीच हे डेकोरेशनमध्ये यूज करायचं सगळं, जे तुम्ही कमेंटमध्ये सांगेल मला आयडियाज, तर कमेंट करा चांगली.